नमस्कार. एजीसी स्पोर्ट्सच्या क्रीडा गाथा या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. विश्वविजेत्या, ऑलिम्पिक रौप्य पदक विजेत्या आणि 3 वेळा कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप मध्ये सुवर्ण पदक विजेत्या, तसेच मेजर ध्यानचंद खेल रत्न आणि पद्मश्री पुरस्कारनेही सन्मानित असणाऱ्या म्हणजेच आपण बोलतोय भारताच्या वेट लिफ्टर मीराबाई चानूंबद्दल. ऑगस्ट 1994 रोजी मीराबाई चानूंचा जन्म इंफाळ जवळ झाला. मीराबाई या 6 भावंडांमध्ये सर्वात लहान होत्या. सुरुवातीला मीराबाईंना धनुर्विद्यामध्ये करिअर करायचं होतं, पण मीराबाई चानूंची वेट लिफ्टर होण्याची क्षमता वयाच्या 12व्या वर्षी लक्षात आली, जेव्हा त्यांचा भाऊ सनातोंबा डोक्यावर लाकडाचा गठ्ठा उचलण्यास धडपड करत होता. पण चानूंनी तो लाकडाचा गठ्ठा सहज उचलला आणि त्यातूनच त्यांची क्षमता दिसून आली. 2007 मध्ये मीराबाईंनी वेट लिफ्टिंग करण्याचा निर्णय घेतला आणि इंफाल मधील खुमन लंपक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मध्ये सामील झाल्या, जिथे त्यांनी अनिता चानू यांच्याकडून प्रशिक्षण घेतलं. 7 वेळा जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत रौप्य पदक विजेत्या आणि राष्ट्रीय प्रशिक्षक कुंजराणी देवी यांनी चानू यांना हा खेळ खेळण्याची प्रेरणा दिली. अनिता चानूंच्या मार्गदर्शनाखाली मीराबाईंची वेट लिफ्टिंग कारकीर्द हळूहळू उंचावू लागली. 2009 मध्ये त्यांनी सब ज्युनियर प्रकारात राज्यस्तरीय सुवर्ण पदक जिंकून पहिलं यश मिळवलं. 2 वर्षांनंतर त्यांनी राष्ट्रीय शिबिरात स्थानही मिळवलं आणि ज्युनियर राष्ट्रीय स्पर्धेत पहिलं राष्ट्रीय पदक जिंकलं. लवकरच मीराबाई राष्ट्रीय संघात सामील झाल्या आणि दक्षिण आशिया युवा क्रीडा स्पर्धेत पहिलं आंतरराष्ट्रीय सुवर्ण पदक जिंकलं. त्यानंतर 2011च्या आंतरराष्ट्रीय युवा अजिंक्यपद स्पर्धेत आणखी एक सुवर्ण पदक जिंकलं. 2013 मध्ये मीराबाईंनी महिला ज्युनियर राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत 170 किलो वजन उचलून ज्युनियर राष्ट्रीय विजेतेपद पटकावलं. नंतर 2016 मध्ये त्यांनी दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत 169 किलो वजन उचलून 48 किलो गटात सुवर्ण पदक नावावर केलं आणि त्याच वर्षी रिओ ऑलिम्पिक मध्येही त्यांना जागा मिळाली होती, पण त्यांना एकही क्लीन अँड जर्क लिफ्ट पूर्ण करता आली नाही. त्यामुळे या स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं. 2019 मध्ये चीनमधील निंगमबो येथे झालेल्या आशियाई वेट लिफ्टिंग चॅम्पियनशिप मध्ये 49 किलो गटात 199 किलो वजन उचलून 4थं स्थान पटकावलं आणि त्या स्थानामुळे थोडक्यात कांस्य पदक हुकलं. पुढे जाऊन यांनी 2018ला राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदक, 2020 मध्ये झालेल्या टोकियो ऑलिम्पिक मध्ये मीराबाई चानू यांनी रौप्य पदक जिंकलं आणि वेट लिफ्टिंग मध्ये ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या त्या दुसऱ्या महिला खेळाडू ठरल्या. मीराबाई चानू यांनी 2022ला बर्मिंगहॅम येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धामध्ये एकूण 201 किलो वजन उचलून सुवर्ण पदक जिंकलं. त्यांनी पॅरिस 2024च्या ऑलिम्पिक स्पर्धेत 49 किलो वजनी गटात भाग घेतला होता, पण त्या स्पर्धेत मीराबाईंना 4थ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. लहानपणी लाकूड उचलण्यापासून ते आंतरराष्ट्रीय स्तरावरील पदकांपर्यंत मीराबाई चानूंची कहाणी एक उल्लेखनीय प्रवास आहे आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना एजीसी स्पोर्ट्स कडून खूप खूप शुभेच्छा. अशाच उत्तमोत्तम क्रीडापटूंच्या रोमांचक क्रीडा गाथा ऐकण्यासाठी एजीसी स्पोर्ट्स या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा. धन्यवाद.